तर खडकवासला धरणातून सर्वाधिक विसर्ग केल्यामुळे पुण्याच्या एकता नगरमध्ये पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यामुळे एका रुग्णाला स्ट्रेचरवरनं बाहेर आणण्यात आलं, तर दुसरीकडे एका 20 दिवसांच्या बाळाचं देखील रेस्क्यू करण्यात आलं। पुण्यातील एकता सोसायटीतली ही दृश्य आपण बघतोय, एकता नगरमधली। तिथे खडकवासल्यातून विसर्ग जास्त करण्यात आला की लगेचच या सोसायटीमध्ये पाणी शिरतं आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवली आहे। एका रुग्णाला स्ट्रेचरवरनं बाहेर काढलं गेलंय, तर एका 20 दिवसांच्या बाळाचं देखील याच पुरातनं रेस्क्यू करण्यात आलंय। त्यावेळची ही दृश्य एकता नगरमध्ये पाहतोय की आपण पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागतोय। अशा पद्धतीने आपण पाहतोय की वयोवृद्ध नागरिकांना जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं बाहेर काढलं जातंय। वयोवृद्ध नागरिक आपण पाहतोय की त्यांना रुग्ण आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं रेस्क्यू जे आहे ते त्यांना केलं जातंय। कमरे इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे आणि अशा पद्धतीनं स्ट्रेचरवरती या वयोवृद्ध नागरिकांना जे आहे ते रेस्क्यू केलं जाते। कारण या सगळ्या परिसरामध्ये जर पाणी शिरलं तर रुग्ण जे आहेत ते आपण पाहतोय की त्यांना उपचार कसे करायचे, संध्याकाळी लाईट नाही आणि घरामध्ये व्यवस्था होणार नाही, या कारणासाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं त्यांना स्ट्रेचरवरून या ठिकाणाहून बाहेर काढलं जाते। अग्निशमन दलाचे जवान आपण पाहतोय की या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू करताना पाहायला मिळतात। त्यांना या ठिकाणाहून अशा पद्धतीनं बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण कुमार नक्कासाहेब, प्रदीप TV9 मराठी, पुणे। पाहतोय की सध्या 6 महिन्याचं बाळ जे आहे ते या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणून रेस्क्यू केलं जात आहे। या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जे आहे ते पोहोचण्याच्या सूचना दिल्या जात आहेत आणि पाहतोय की अवघ्या 6 महिन्यांचं बाळ जे आहे ते सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणून रेस्क्यू केलं जाते। नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती तारंबळ अडचण जे आहे ते होताना पाहायला मिळते। मात्र आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते बोटीच्या साह्यानं त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणून रेस्क्यू करताना पाहायला मिळतात आणि अवघा 6 महिन्यांचा चिमुकला जो आहे त्याला या ठिकाणून पाण्यामधून रेस्क्यू जे आहे ते केलं जाते। अग्निशमन दलाचे जवान आपण पाहतोय की रेस्क्यू करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अवघा 6 महिन्यांचा हा चिमुकला आहे त्याला घेऊन अग्निशमन दलाचे जवान आपण पाहतोय की या ठिकाणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र मोठ्या संख्येनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं होतं की लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचा आणि सुरक्षित ठिकाणी जे आहे आपण आपली व्यवस्था करा। मात्र 45,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये येतंय, त्यामुळे नागरिकांना जे आहे ते त्रास होऊ नये यासाठी जे आवाहन करण्यात आलेलं होतं ते आपण पाहतो की बाळाला जे आहे ते या ठिकाणून अवघा 6 महिन्यांचा हा चिमुकला आहे त्याला घेऊन अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणून सुरक्षित ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अवघा 6 महिन्यांचा चिमुकला असल्या कारणामुळं कारण या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतो की त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागलेला होता। मात्र अवघा 6 महिन्यांचा चिमुकला जो आहे त्याला घेऊन अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अवघी कमरे इतकं पाणी जे आहे ते एकता नगर परिसरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। किती महिन्यांचा चिमुकला? 20 दिवसाचं आम्हाला पाणी कधीच आलेलं ते मग लगेच आम्ही बाहेर पडलो 5 वाजता। नाही जातो, नाही लहान आहे 20 दिवसाचं। नाही नाही काय नाही, पाणी कुठलं पाणी नाही हो, आम्हाला लाईट नाही म्हणून आम्ही फक्त चाललोय, नाहीतर लहान 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 मुलगा आहे त्याची मग लाईट नको, मग पाणी बाळ आहे म्हटल्यावर घरात पाणी नाही लाईट नाही म्हटल्यावर मग आणि म्हणून आम्ही चाललोय।